हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला आता जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आतापर्यंत आपण इथे पाहिलेलं आहे की बाळजाबाई आता न्याय करायला चाललेल्या असतानाच त्या ठिकाणी आता दुष्यंत हा कृष्णाला घेऊन आलेला असतो आणि आता कृष्ण आणि दुष्यंतने येताना चंद्रीला आणलेलं असतं। चंद्री म्हणजे तीच व्यक्ती जिने आता गावदेवीचे दागिने चोरले होते। मग आता चंद्री ही कृष्णाला स्वतःहून सगळं खरं सांगून टाकते आणि त्याशिवाय ती आता सगळ्यांसमोर गावाची माफीसुद्धा मागते आणि मग कृष्णा स्वतःहूनच आता जाऊ द्या, जे झालं चंद्रीकडून त्याबद्दल तिला फार काही बोलण्यापेक्षा आपण सगळ्यांनी तिला मोठ्या मनाने माफ करूया असा सांगते। त्याबरोबर गावातली सगळी लोक चंद्रीला माफ करायला सुद्धा तयार होतात आणि मग सगळे कृष्णाची माफीसुद्धा मागतात आणि सगळ्यांनाच आपली आपली चूक मान्य होते। तर आता चंद्रीला मात्र या गोष्टीचं खूप दुःख राहिलेलं आहे की तिने कृष्णावरती चोरीचा आळ आणण्यासाठी स्वतः चोरी केली आणि त्याच कृष्णाने त्याला वाचवलं। आता ह्या गोष्टीचं चंद्रीला भरपूर दुःख असतं, पण गप्प राहण्यावाचून तिच्या हातामध्ये काहीसुद्धा पर्याय नसतो, कारण जर तिने तोंड उघडलं तर बाळजाबाई काय करतील हे तिला माहीत असतं। त्यानंतर आता इथे आपण पाहतो की आढळराव आणि दुष्यंत हे आता दोघंजणही म्हणत असतात की आता पूजेचा मान हा कृष्णाला मिळायला हवा, कारण कृष्णाने देवीचे दागिने मिळवून दिलेले आहेत। दरवर्षी पूजा बाळजाबाई करतात, पण यावर्षी पूजेचा मान हा कृष्णालाच मिळायला हवा। आता इथे गावकऱ्यांना सुद्धा हा प्रस्ताव मान्य असतो, कारण खरोखर कृष्णाने स्वतःच्या जीवावर खेळून स्वतःला त्रास होत असतानासुद्धा आता तिने देवीचे दागिने परत आणलेले असतात। तर आता लोक म्हणतात की मान्य, यावेळेसची लक्ष्मीपूजनाची पूजा कृष्णाच करणार आणि कृष्णाच्या आणि दुष्यंत सरकारांच्या दोघांच्या हातीनं पूजा झाली तर भरपूर बरं होईल, कारण शेवटी आता त्यांचं लगीन झालेलं आहे आणि लगीन झालेलं असताना असं पोरीनं एकटीनं पूजा करणं बरोबर वाटत नाही असं आता पुजारी काका सांगतात। त्याबरोबर आता दुष्यंतलासुद्धा कृष्णाबरोबर पूजेला बसायला काहीसुद्धा अडचण नसते। तो बोलतो की ठीक आहे, आम्ही दोघं जोडीने करू यावेळेची पूजा। तर आता इथे खरं तर बाळजाबाईंना हे सगळं अजिबातच मान्य नसतं, कारण आतापर्यंत हा सगळा मान त्यांच्या हातात असतो आणि आता कृष्णाने जवळपास त्यांच्या हातातून हा मान हिसकावून घेतलेला असतो आणि या गोष्टीचा बाळजाबाईंना खूपच जास्त रागही आलेला असतो, पण गप्प राहण्यावाचून त्यांच्याकडे दुसरा काहीही पर्याय नसतो, कारण आता पूजेचा मान हा कृष्णाला मिळायला हवा ही जी कल्पना असते ती त्यांच्या लेकाची म्हणजेच दुष्यंतची असते। बाळजाबाई आता मनातल्या मनात म्हणत असतात की खरं तर तुझी लायकी नाही आमच्यामुळं उभं राहण्याची आणि आमच्या हातातनं आमचा मान हिसकावून घेतलायस, पण आता गावासमोर तर ते असं बोलू शकत नसतात आणि दुष्यंतसमोरसुद्धा मग आता सगळ्यांच्या समोर म्हणत असतात खरं तर ही आमच्यासाठी खूप स्वाभिमानाची आणि अभिमानाची गोष्ट आहे, कारण आमच्या सुनेला स्वतः गावकऱ्यांनी पूजेचा मान दिलेला आहे आणि या पूजेचा मान मिळणं खरोखर खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे। सुनबाई, आम्हाला तुमचं रास्त तेवढं कौतुक आणि अभिमानसुद्धा वाटतोय। अशाच कायम पुढे प्रगती करत राहा आणि रांगडे पाटील घराण्यांचं नाव मोठं करत जा। आता थेट भेटू गावकऱ्यांनो पूजेच्या दिवशी असं बाळजाबाई सगळ्या गावकऱ्यांना सांगतात। त्यानंतर आता पूजेच्या दिवशी देवी आईला सुंदर अशी लाल रंगाची साडी नेसवली जाते, छान मूर्ती अगदी तेजस्वी तयार केली जाते आणि स्वतः कृष्णा आता देवीच्या अंगावरती सगळे दागिने चढवते आणि मग आता तयार वगैरे होऊन कृष्णा ही दुष्यंतबरोबर पूजेसाठी आलेली असते। तर बाळजाबाईसुद्धा आता आवरून सावरून छान पूजेला आलेले असतात। गावातली सगळी बऱ्यापैकी लोक मंडळी बऱ्यापैकी आता पूजेला उपस्थित असते। देवीची पूजा आता दुष्यंत आणि कृष्णा ह्या दोघांच्या हस्ते पार पडल्याच्या नंतर मग आता गुरुजी हे कृष्णाला सांगतात आता सगळ्यांना प्रसाद दे। कृष्णा सगळ्यांना प्रसाद देते आणि मग ते दोघंजणं आता गुरुजींना नमस्कार करतात। त्याबरोबर गुरुजी आता कृष्णा आणि दुष्यंतला अष्टपुत्र सौभाग्यवती भव, आयुष्यमान भव असा आशीर्वाद देतात। आता अष्टपुत्र सौभाग्यवती भव हा आशीर्वाद कृष्णाला मिळालेला बाळजाबाईंना अजिबातच आवडलेला नसतो। खरं तर बाळजाबाईंना ह्या गोष्टीचा रागच येतो, पण आता त्या असं बोलू तर शकत नाही की त्यांना ही गोष्ट आवडलेली नाही आहे, त्यामुळे मग त्या गप्प उभं राहणं पसंत करतात। त्याबरोबर आता गावातली काही जुनी जाणती लोक म्हणतात पहिला मान बाळजाबाईंचा आशीर्वाद घ्या। बाळजाबाई, सुनाला चांगला आशीर्वाद द्या बरं, वर्षभरात तुमच्या घराचं गोकुळ होऊन जाऊ द्या। त्याबरोबर मग मात्र नाईलाजाने बाळजाबाईंनासुद्धा आता कृष्णाला अष्टपुत्र सौभाग्यवती भव, सुखी भव असा आशीर्वाद द्यावाच लागतो। त्यानंतर आता
ते जे सरपंच साहेब असतात ज्यांनी कृष्णाने चोरी केलेली आहे, तुम्ही तिच्यावर तुमच्याकडचे संस्कार करायला हवे होते असं म्हटले होते, ते आता तिथे आलेले असतात. दुष्यंत आता त्यांना चांगलंच सुनावत म्हणतो, ऐकलत ना साहेब, शेवटी आमच्याच धर्मपत्नीने दागिने सोडवले देवीचे आणि आज देवीला स्वतःच्या हस्ते घातले सुद्धा. उगाच डोळे बंद करून कोणत्या तरी व्यक्तीवर असेच आरोप करण्यापेक्षा डोळे उघडे करून कमीत कमी स्वतःच्या डोळ्याने खातर जमा करून घ्यायची. कारण आपले स्वतःचे डोळे जे ऐकतात ते बघतात ते कधीच चुकीचं नसतं. कधी कानांनी ऐकलेलं चुकीचं ठरू शकतं, कारण ते कुणीतरी वेगळ्याने सांगितलेलं असतं. पटतंय ना? त्याबरोबर कृष्णा आता विचारते, दुष्यंत सरकार ह्यो समजा काय प्रकार आहे? मग दुष्यंत आता कृष्णाला म्हणतो, मी नंतर सांगेनच तुला. आता पूजा वगैरे सगळं झाल्याच्या नंतर दुष्यंत आणि कृष्णा या लोकांना आता गुरुजी सांगतात की आणखीन बाकी लोकांचे आशीर्वाद घ्या. कृष्णा आणि दुष्यंत गावातल्या गरिबांच्या वगैरे म्हणजे जुन्या माणसांच्या, म्हाताऱ्या माणसांच्या पाया पडत असतात. सगळेच कृष्णाला अष्टपुत्र सौभाग्यवती भव, अष्टपुत्र सौभाग्यवती भव हा एकच आशीर्वाद देत चाललेले असतात. तर आता अढळराव मुद्दामूनच बाळजाबाईंच्या कानात पुटपुटत म्हणतात, बापरे, एवढ्यांदा कृष्णीला अष्टपुत्र सौभाग्यवती भव असा आशीर्वाद लोकांनी दिला आहे. घराचं गोकुळ वर्षभरात होतंयच असं वाटायलेच. त्यानंतर आता ते सगळे घरी यायला निघालेले असतात. आता कृष्णा घराच्या दरवाजात उतरते आणि अचानक तिचा पायाला लचक भरते, तिचा पाय मुरगळतो. कृष्णा आता ओरडते, ऐ ग आह, आणि आता तिला चालतासुद्धा येत नसतं. त्याबरोबर दुष्यंत आता कृष्णाला उचलून घरामध्ये घेऊन चाललेला असतो. शेतातनं नुकताच आणलेलं भाताचं पीक गोण्याच्या गोण्यांची थप्पी लावून दरवाजातच ठेवलेली असते. आता त्यातली एक पोती जी असते ती सुटलेली असते. कृष्णाचा पाय त्या पोत्याला लागतो आणि बाळजाबाईंच्या दारात धान्य सांडतं. धान्याने सांड झालेली बघून आता बाळजाबाई लगेचच म्हणतात, काय ही धान्याची सांडासांड, नुसती नासाडी, उगाच हे एवढं धान्य वाया गेलं. जर चालत व्यवस्थित गेली असती तर एवढ्या धान्याचा नाश झाला नसता, सांडासांड झाली नसती. त्याबरोबर लगेचच आता जे सदा काका असतात ते बाळजाबाईंना सांगत असतात, अहो बाळजाबाई असं नका बोलू, उलट लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरातल्या लक्ष्मीचा पाय धान्याला लागला आणि घरात धान्य सांडलं म्हणजे ह्याला खरं तर वाया जाणं म्हणत नाही किंवा सांडणं म्हणत नाही, ह्याला खरं तर भरभराट होणं असं म्हणतात. घर भरून गेलं धान्याने. त्याबरोबर आता लगेचच इकडे अढळराव जे असतात त्यांना ही कॉन्सेप्ट पटलेली असते आणि ते म्हणत असतात, वा सदाराव वा, काय उत्तम उदाहरण दिलं आहे, अगदी उत्तम, शाबास, जा आज जा आता आणि मस्त सगळी तयारीला लागा. त्याबरोबर इथं आता बाळजाबाई ह्यांना मात्र हे ऐकून राग आलेला असतो, पण गप्प राहण्या वाचून त्यांच्याकडे काही पर्याय नसतो. तर आता इथे कृष्णा जी आहे तिला दुष्यंतने वरती आणलेली असते आणि आता तो तिला एक क्रीम देतो आणि सांगतो, ही क्रीम पायावरती लाव, पायाला जरा बरं वाटेल, आराम मिळेल. आता कृष्णा दुष्यंतच्या हातातून ती क्रीम घेते खरी आणि लावायला आता ती हातसुद्धा उचलते, पण आता स्वतःच्याच हाताने पायावरती मलम लावायला तिला जरा भीती वाटत असते. त्याबरोबर आता इथे दुष्यंत हा तिला म्हणत असतो, जर नाही जमत आहे तर कशाला एवढा आगाऊपणा करायचा, सांगायचं जरा दुसऱ्याला मदत कर, लावून दे म्हणून, देईल माणूस लावून. आणि मग आता दे इकडे असं म्हणत दुष्यंत तिच्या हातातली ती क्रीम काढून घेतो आणि स्वतःच्या हाताने तिच्या पायावरती ते क्रीम लावून देतो. आता दुष्यंत क्रीम लावत असतो. कृष्णाला मात्र आश्चर्य वाटतं की बापरे, चक्क दुष्यंत सरकार माझ्या पायाला क्रीम लावून देत आहेत. नक्की सूर्य सकाळी बरोबर उगावला होता ना? पण नाही, दुष्यंत सरकार माणूस म्हणून तसे चांगले आहेत, त्यासनी समोरच्या माणसाची जाण आहे, काळजी बी आहे, असं सगळं आता ती मनातल्या मनात म्हणत असते. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी कृष्णा ही पहिल्या दिवसा आराम केल्यानंतर आता तिला वाटतं की आपल्याला आता बरं वाटेल. कृष्णा आता आवरण्यासाठी उठत असते, पण तिला उठायला जमत नसतं. तिचा पाय दुखावलेला असतो आणि तो दुखत असतो, तिला त्रास होत असतो. तरीही आई ग बाई ग करत कृष्णा उठते, आंघोळ वगैरे करून घेते, फ्रेश होते. आरशासमोर आता तयार व्हायला, साडी नेसायला वगैरे जात असते. पण आता तिला साडी नेसायलासुद्धा जायला जमत नसतं, कारण साडी नेसण्यासाठी सुद्धा पायावर वजन घेऊन उभं राहावं लागतं आणि कृष्णाला तितकंसुद्धा वजन पायावरती घ्यायला होत नसतं. कृष्णा म्हणत असते की अचानक ही एवढी पायाला माझ्या लचक कशी काय भरली, मला काय कळना झालं आहे, लई पाय माझा दुखायला लागला आहे, पण काय करणार आता, काय पर्यायच नाही आहे. कृष्णा कशीबशी आता साडी नेसते. साडी नेसून झाल्याबरोबर आता लगेचच दुष्यंत हा कृष्णाला सांगत असतो, हे बघ, उगाच आता स्वतःचा जास्ती हट्टीपणा करू नकोस, झाला तेवढा हट्टीपणा खूप झाला. 2 दिवस तुझी खूप दगदग झालेली आहे, खूप स्ट्रेससुद्धा होता तुला 2 दिवस. आता
पाय दुखतोय ना तर उगाचच्या उगाच काहीच कामं करायला पुढे करायला जाऊ नकोस. शांतपणे खोलीमध्ये बसून राहा, शांत आराम कर. आणि राहिला प्रश्न तुझ्या आत्ताच्या नाश्त्याचा, तर मी तुला तुझा नाश्ता वरती आणून देतो. वरती बसून खा आणि दिवसभर वरतीच राहा, खाली जाऊ नको. उगाचच्या उगाच उतर करायला जाशील आणि एकामचं दुकान काहीतरी होऊन बसेल, कळलं? त्यावर कृष्णा म्हणते, अहो पर मला बसायची सवय नाही एवढी. दुष्यंत म्हणत असतो, सवय कोणालाच नसते, सगळ्यांनाच आपापली कामं असतात, सगळेच जण कामांमध्ये व्यस्त असतात, पण तरीसुद्धा लोक आपल्या तब्येतीची काळजी घेतात. आणि तू मूर्ख आहेस, तुला काळजी घेता येत नाही स्वतःला. पण आता मी काय करायचं काय नाही करायचं ते सांगतोय ना, तर कमीत कमी जितकं सांगतोय तितकं ऐक. स्वतःची अक्कल हुशारी, स्वतःची जास्त बुद्धी अजिबातच वापरू नको, समजलं? आता दुष्यंतने इतकं ओरडल्यावर मग कृष्णा मात्र गप्पच बसते. त्यानंतर आता दुष्यंत हा खाली येतो आणि मैना काकीला सांगतो की काकी मला 2 प्लेट भरून दे ना नाश्त्याच्या, मी वरती कृष्णाबरोबर बसूनच नाश्ता करणार आहे, दे. त्याबरोबर आता काकी 2 प्लेट पोह्याच्या त्याच्या हातामध्ये देते. तर आता बाळजाबाई म्हणत असतात, काय रे दुष्यंता, वरती कशा पायी नाश्ता करायला जातोयस, बस की इथं आणि आमच्याबरोबर खा. त्याबरोबर आता दुष्यंत सांगतो, आई अगं कृष्णाच्या पायाला लागलंय, तिला खाली येता येत नाही आहे. त्यावर मग बाळजाबाई म्हणतात, त्यासाठी मग तुला वर जायची काय गरज आहे, सदा काकांना सांगते की ते घेऊन जातील तिचा नाश्त्यावर. त्यावर मग आता दुष्यंत हा आईला सांगत असतो, अगं आई सदा काका नाश्त्यावर घेऊन जातीलही, पण ती एकटीच वरती राहिली आहे ना, मग एकटीला असं जेवायला तिला ऑकवर्ड होईल, म्हणजे कसं तरी वाटेल, बोर वाटेल. इथे आपण सगळेजण एकत्र आहोत, तुमच्यासोबत जेवायला म्हणजे नाश्ता करायला. इथे जयकांत आहे, काका आहे, तू आहेस, काकी आहे, पण वरती कृष्णा एकटीच आहे, म्हणून तिला कंपनी म्हणून मी जातो. आणि मग दुष्यंत आता नाश्त्याच्या प्लेट भरून घेतो आणि तिकडनं वरती जातो. त्याबरोबर इथे आता बाळजाबाईंना मात्र ह्या गोष्टीचा खूपच जास्त राग आलेला असतो. त्यांना असं वाटत असतं की म्हणजे माझ्या लेकाला हिनं माझ्या ताब्यातनं काढून घेतला, स्वतःच्या मुठीत ठेवायला लागली. तर आता मैनावती तर बाळजाबाईंचे कान भरण्यामध्ये माहीर असतेच. मैनावती आता मुद्दामून बाळजाबाईंना सांगायला लागते, बघितलं का बाळजाबाई, अहो तुमच्या लेकापासून ही तुम्हाला तोडायला लागली. आता फक्त वरती नाश्ता घेऊन गेलाय, नंतरनं दुपारचं जेवण घेऊन जाईल, नंतरनं रात्रीचं जेवण घेऊन जाईल, परत उद्या सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचा चहा, रात्रीचं जेवण, हळूहळू करता नंतरनं नाश्ता चहा घ्यायला येणं बी बंद करल आणि फक्त खोलीतनं आर्डर सोडल की कुणीतरी आणून आमचा नाश्ता आमचा चहा वरती द्या. मग काय करणार हो तुम्ही? त्याबरोबर आता बाळजाबाईला आणखीनच जास्त या गोष्टीचा राग येतो आणि बाळजा चिडते आणि मैनावतीला म्हणते, मैना तोंड चालवण्यापेक्षा जरा पटापटा हात चालवायला शिक. हात चालवायला शिकलीस तर काम तरी कमी होईल, तुझं काम पटापट आटोपलं तर जरा आराम करायला मिळेल आणि डोक्यातनं हे सडके विचार जातील, कळलं ना? उगाचच्या उगाच काय पण बोलू नकोस. त्या पोरीला आम्ही फक्त इलेक्शनपुरती या घरामध्ये नांदवायला आणली आहे. एक डाव इलेक्शन पार पडलं की त्या पोरीचा आणि रांगडे पाटलांच्या घराण्याचा काही एक काडीचा बी संबंध नाही, समजलं ना? उगाचच्या उगाच देवानं तोंड दिलं आहे म्हणून त्यानं बोललंच पाहिजे असं काही जरुरी नाही. त्या कृष्णीला आणि माझ्या लेकाला कसं एकमेकापासून वेगळं ठेवायचं, लांब ठेवायचं याच्याबद्दल जर काही सुचत असेल तर बोल, नाही तर तुझं ते गटारासारखं तोंड बंदच ठेव. नाही उघडलंस तर काही वाया जायचं नाही, उलट तेवढंच तुझ्या अंगातली जी काही शक्ती आहे ती वाचून राहील. नाही तेवढीच जरा कामं करायला उपयोगी पडेल ना. दिवाळीचा सण आहे, जरा घरामधली कामं बघा, जरा घर आवरा काय. त्यावर मग मात्र मैना चिडते आणि मैना आता म्हणते, हो बाळजाबाई बघते. मनातल्या मनात ती बाळजाबाईंना शिव्या घालत म्हणते, मला फक्त शहाणपणा शिकवते, स्वतः काय करते महाराणी काय माहिती, फक्त बसून हुकूमच तर सोडत असते. त्यानंतर इथे आता कृष्णा ही दुष्यंतचीच वाट बघत असते, कारण कृष्णाला खरोखर भूक लागलेली असते. दुष्यंत नाश्ता घेऊन आल्याबरोबर कृष्णा म्हणते, अहो हे 2-2 प्लेट पोह कशा पाय आणलं, मला एकच प्लेट बस झालं. त्यावर दुष्यंत म्हणतो, किती तो स्वार्थी विचार, स्वतःपुरतं करणारा विचार, तुला बस झाले पण माझं काय, मी नको खाऊ. त्यावर कृष्णा म्हणते, अहो मला वाटलं की तुम्ही समद्यांबरोबर खालीच खाल्लं असेल म्हणून म्हणलं म्या. दुष्यंत म्हणतो, कृष्णा अगं काही बोलशील का गं, 5 मिनिटात माणूस कसं काय ब्रेकफास्ट करून वरती येऊ शकतो लगेच, आपल्या जिन्यावरूनच उतरून चढून यायला 2 मिनटं लागतात. त्यावर आता कृष्णा म्हणते, बरं खावा आता, उगाच मला सुनवत बसू नका. मग काय दुष्यंत आणि कृष्णा आता दोघंही लगेचच ब्रेकफास्ट करायला सुरुवात करतात. तर दुष्यंत कृष्णाला सांगत असतो, आजचा पूर्ण दिवससुद्धा आराम कर, आजचा पूर्ण दिवस आराम केलास ना की मग बघ
मग बघ तुला आपोआप स्वतःहूनच बरं वाटायला लागेल, पण जितकं सांगतोय तितके दिवस आराम करावाच लागेल. मग दुष्यंत पुन्हा सकाळीसुद्धा कृष्णाच्या पायाला तो मलम लावून देतो. तर इथे अढळराव हे सगळं बघत असतात आणि आता ते मुद्दामून बाळजाबाईंना चिडवायला म्हणत असतात, बघताय ना व तुम्ही किती प्रयत्न केले होते त्या दोघांनी एकमेकापासून वेगळं करण्यासाठी, पर देवी आईच्या मनात बी कृष्णी आणि दुष्यंत यांनी एकत्र राहणंच आहे, म्हणून एवढ्या अडचणी तुम्ही त्यांच्या नात्यात त्यांच्या संसारात आणण्याचा प्रयत्न केला तरी बी त्यांच्या संसारात एक बी अडचण आलेली नाही. उलट त्यांचा संसार आता हळूहळू का होईना पण सुखाच्या मार्गावर चाललेला आपल्याला बघायला मिळतोय. आता दुष्यंत बी कृष्णीबरोबर पूर्वीपेक्षा भरपूर चांगला वागायला लागला आहे. बघताय ना व आता ती उचलून घेऊन गेला, त्यानंतर तिला आता जेवण खायला घेऊन गेला. आता म्हणा हे समजत तो काळजीपोटी करतोय खरं, पर लवकरच याचं रूपांतर प्रेमात व्हायला येळ नाही लागायचा. काय बरोबर बोलायलो ना व आम्ही? नाही तुम्हासनी पटणार नाही हो या समध्या गोष्टी, कारण तुम्ही आंधळ्या झालाय ना व तुमच्या राजकारणामुळं. त्याबरोबर बाळजाबाई म्हणत असतात, तुम्हासनी अढळराव असं वाटत नाही का की तुम्ही जरा जास्त बोलून जायलाय? नाही, किती खुश व्हायचं आहे तुम्हासनी तेवढं व्हा, आम्हासनी त्याचं काही घेणं देणं नाही. पर एक गोष्ट मात्र 100% लक्षात ठेवा, किती बी आणि काय बी झालं तरी बाजी आजपर्यंत बाळजाबाईनंच मारलेली आहे. त्यामुळं ह्या वेळेस बी बाळजाबाई जिंकणार आणि इलेक्शन झालं की म्या त्या पोरीला घराच्या बाहेर काढणार म्हणजे काढणार. तुम्हासनी जे करायचं आहे ते तुम्ही करून घ्या. ह्यो या बाळजाचा शब्द आहे, म्या कृष्णाला घराच्या बाहेर काढणार म्हणजे काढणार. म्या फक्त हे लगीन इलेक्शनपुरती लावून दिलेलं आहे. एक डाव इलेक्शन संपून जाऊ द्या आणि मला सीट घाऊ द्या, मग बघा म्या काय करतो ते. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. तुम्हाला काय वाटतं, आता खरोखर दुष्यंत आणि कृष्णाला वेगळं करण्याचं बाळजाबाईंचं हे जे काही स्वप्न आहे ते पूर्ण होऊ शकेल की कृष्णा आणि दुष्यंत हे आयुष्यभर एकत्र राहणार अढळरावांच्या म्हणण्याप्रमाणे आणि सुखाचा संसार करणार? तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.